सर्वांना नमस्कार. मी मंगेश हुसे तुमचं या चॅनलवरती स्वागत करतो. हातामध्ये नेहमीप्रमाणे नोटबुक आहे. नोटबुकवरती मुद्दा आहे आणि आजचा आपला मुद्दा आहे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस या संबंधित जो काही राज्य सरकारने कायदा प्रस्थापित केला आहे त्याबद्दल आपण आजच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत. मंडळी, प्रायव्हेट कोचिंग क्लासेस ज्याला आपण ट्युशन म्हणतो, या ट्युशनचा मनमानी कारभार, लाखोंची फीस ते पालकांकडून घेतात. त्यानंतर विद्यार्थ्यांचं ज्या पद्धतीने तणाव या ट्युशनमुळे वाढत चाललेला आहे, या सर्व मुद्द्यावरती हा कायदा काय, ट्युशन जे आहेत क्लासेस यांची फीस इतक्या मोठ्या प्रमाणात का असते आणि यामुळे विद्यार्थ्यांचा फायदा काय होतो आणि तोटा काय होतो या ट्युशन क्लासेसमुळे, या महत्त्वपूर्ण मुद्द्यावरती या बातमीवरती आपण सखोल विश्लेषण करणार आहोत. नेहमीप्रमाणे मी माझ्या नोट्स काढलेल्या आहे. आज जवळपास बघितलं तर एक 4 ते 5 पानाचं रिसर्च या बातमीला धरून मी केलंय. तर मंडळी, एज्युकेशन सिस्टममध्ये ज्या पद्धतीने आज फेरबदल पूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये केले जात आहेत, ते या अगोदर का केले गेले नाही. विद्यार्थ्यांचं जे काही प्रश्न होते, विद्यार्थ्यांचं एज्युकेशन सिस्टम बद्दलचे जे काही गंभीर असे मुद्दे होते, त्याच्यावरती आता मोठ्या प्रमाणात चर्चा का व्हायला लागलेली अचानक. याचं कारण आहे कॉकरोच जनता पार्टी यांचं जंतर मंतरवर झालेलं आंदोलन. होय, हे जे काही बदल होते शिक्षण व्यवस्थेमध्ये, शालेय शिक्षणापासून तर PhD पर्यंत, त्यामध्ये मग UG PG हे सगळे प्रोग्राम आले, सगळ्याच्यात बदल होत आहेत. सगळे शिक्षण संस्था, राजकीय नेते, राजकीय पक्ष, प्रायव्हेट कोचिंग क्लासेस, हे सगळे लोक आता काहून इतके ऍक्टिव्ह झालेले, राजकारणी लोक इतका का हस्तक्षेप करताय आता शिक्षण व्यवस्थेमध्ये. काय प्रश्न आहे, राजकीय लोक इतक्या मोठ्या प्रमाणात का हस्तक्षेप करायला लागलेले आहेत, हा माझा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे मंडळी, ज्या मुद्द्याकडे सर्वात जास्त दुर्लक्ष झालं होतं शिक्षणाच्या मुद्द्यावरती, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या अगोदर मला सांगा कोणी मुद्दा उचलला होता शिक्षण व्यवस्था व्यवस्थित करण्याचा. पेपर फुटी काय आज नाही होते ना, पेपर फुटी काँग्रेसच्या काळात सुद्धा झाली, BJPच्या काळात सुद्धा चालू आहे, उलट मोठ्या प्रमाणात चालू आहे. तर हे जे पेपर फुटी मुद्दा, शिक्षण व्यवस्था, शालेय पोषण आहार जो विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद गव्हर्नमेंट स्कूलमध्ये दिला जातो, त्याच्यामध्ये व्यवस्थित खायला प्यायला नाही विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात. माग तो UPचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्या व्हिडिओमध्ये हळदीचं पाणी शालेय पोषण आहारात त्यांना प्यायला दिलं, खायला दिलं. या पद्धतीने भारताची शालेय व्यवस्था, शिक्षण व्यवस्था आहे आणि याच्यावरती वर्षानुवर्ष हा मुद्दा प्रत्येक सरकारने, काँग्रेस असो, मग ते प्रादेशिक पक्ष असो राज्यातील, किंवा मग आजकाल जे केंद्रातलं सरकार आहे मोदी सरकार, यांच्या राज्यात दुर्लक्षित झाला हा मुद्दा शाळेचा. पण कॉकरोच जनता पार्टीला याचं श्रेय जातं. त्यांनी हे जे काही शिक्षण व्यवस्थेचा मुद्दा आहे, हा विद्यार्थ्यांचा मुद्दा आहे आणि विद्यार्थ्याला, एज्युकेशन सिस्टमला तुम्ही दूर करू शकत नाही, दुर्लक्ष करू शकत नाही, हे दिपके यांनी दाखवून दिलं, कॉकरोच जनता पार्टीने दाखवून दिलं. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलना अगोदर कोणती अशी शाळा होती तिचं ऑडिट झालं, कोणती अशी कॉलेज होतं त्याचं ऑडिट झालं की बाबा विद्यार्थ्यांना कसं शिक्षण भेटतंय, किती शिक्षक लोक आहेत, किती विद्यार्थी आहेत शाळेमध्ये, त्यांना खायला काय देत आहेत, झालं का ऑडिट. तर मंडळी, एकंदरीतच अभिजित दिपके आणि कॉकरोच जनता पार्टीचं हे यश, हे सगळं क्रेडिट जे आहे ते कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनाला जायला पाहिजे, दिपके यांना जायला पाहिजे. आता शाळा काही पहिल्यापासूनच चांगल्या नव्हत्या. शाळा ज्या गव्हर्नमेंटच्या बघितल्या आपण, त्याचा गव्हर्नमेंट शाळा जवळपास मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये 1 लाखच्या शाळा ज्या आहे, 1 लाख, त्या डायरेक्ट बंद झालेल्या आहे गव्हर्नमेंट स्कूल पूर्ण भारतामध्ये. 1 लाख म्हणजे काय गंमत नाही ना. आणि ते काय झालं, त्या ठिकाणी त्याचं प्रायव्हेटायझेशन झालं. गव्हर्नमेंट शाळा बंद झाल्या, प्रायव्हेट सुरू झाल्या, आणि प्रायव्हेट सुरू झाल्या त्या शाळा कोणाच्या आहे, त्या नेते मंडळीच्या शाळा आहे, पुढाऱ्यांच्या शाळा आहे. मग त्या ठिकाणी मनमानी कारभार करायचा, शाळेच्या फीस जी
एकदम काय जे काही प्रिन्सिपल त्यांचं कॉलेजचं मॅनेजमेंट जी फीस सांगन ती फीस पालक लोकांनी भरायची, त्याला प्रश्न कोणी करायचा नाही की एवढी फीस का आहे का नाही. तर आपला आजचा मुद्दा आहे मंडळी, म्हणजे नोटबुक खाली पडली. प्रायव्हेट कोचिंग क्लासेसला जो काही कायदा प्रस्थापित झालाय राज्य शासनामध्ये, तो कायदा अशा पद्धतीने आहे की 5 तासाच्या वरती कोणत्याही कोचिंग क्लासेसला 5 तासाच्या वरती कोणतंही प्रायव्हेट ट्युशन असू द्या, कोचिंग क्लास असू द्या, त्यांना 5 तासाच्या वरती तर या नवीन कायद्यानुसार 5 तासाच्या वरती क्लास घेता येणार नाही, ट्युशन घेता येणार नाही. प्रायव्हेट जे काही क्लासेस आहे त्यांना 5 तासाच्या वरती जर त्यांनी अतिरिक्त वेळ देऊन क्लासेस घेतले आणि विद्यार्थ्यांचा तणाव वाढण्याचं कारण ठरलं हे वाढते तास, तर त्यांना कायदेशीर बाबी ते काय प्रॉब्लेम आहे. तर हा जो कायदा आहे राज्य सरकारने प्रस्तावित केला आहे, त्या कायद्यामध्ये असं आहे की 5 तासाच्या वरती प्रायव्हेट ट्युशनमध्ये क्लासेसमध्ये तुम्हाला क्लासेस घेता येणार नाही, फक्त 5 तास. त्याचं उल्लंघन केलं तर कठोर शिक्षा सुद्धा आहे, त्याच्यावरती आपण बोलूया. त्यानंतर 13 वर्षाच्या खालील, लक्ष ठेवा, 13 वर्षाच्या खालील जे काही विद्यार्थी आहेत त्यांना ट्युशनमध्ये पाठवता येणार नाही. जर त्यांचा प्रवेश ट्युशनवाल्यांनी क्लासेसवाल्यांनी केला 13 वर्षाच्या खालच्या पोराचा, विद्यार्थ्याचा, तर त्याला कठोरातली कठोर शिक्षा होणार आहे. त्यामुळे या 2 गोष्टी ज्या आहे, 5 तासाच्या वर क्लास घेता येणार नाही आणि 13 वर्षाच्या खालील विद्यार्थ्यांना ट्युशनमध्ये प्रवेश घेता येणार नाही, हे 2 मुद्दे लक्षात घ्या. तर मंडळी, आता नीट पेपरचे ज्या फीज आहे, त्यानंतर स्टुडंटचा स्ट्रेसचा इश्यू आहे, याच्यावरती आपण थोडंसं बोलूया. कसं आहे ना, आजकाल एक तर स्पर्धा भरपूर वाढलेली आहे. तुम्ही लक्षात घ्या, पालकांची अशी मानसिकता आहे की आपला विद्यार्थी MBBS ला लागला पाहिजे, चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला लागला पाहिजे, IIT ला लागला पाहिजे, एम्स ला लागला पाहिजे वगैरे, अशा ज्या अपेक्षा आहेत त्या पालकांच्या असतात विद्यार्थ्यांकडून. त्या ठिकाणी काय होतं, पालक लोक लाखोंचा खर्च करून, कर्ज काढून, स्वतः परेशान होऊन विद्यार्थ्याचं जे फीस वगैरे भरत असतात. त्यामुळं काय होतं, क्लासेस वगैरे त्यांची वाढती फीस, त्याच्यामुळं कुठं ना कुठं पालक लोक विद्यार्थ्यावरती प्रेशर टाकतात की रे बाबा एवढा लाखोचा खर्च चाललाय, तो अभ्यास कर, हे कर, ते कर. ते पोरग जे टेन्शन मध्ये जातं ते पाहतं त्याच्या बापाकडे, किंवा आपला बाप लाखोची फीस भरतोय, आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. मग ते रात्री 12 वाजे लोक, 1 वाजे लोक, 2 वाजे लोक अभ्यास करतात. ते पोरग, मुलगी असो मुलगा असो. परत तुम्ही म्हणता की मी पोरग म्हणतोय, म्हणजे विद्यार्थिनीचं काही तुमच्याकडं म्हणजे विद्यार्थिनीसाठी काय मुद्दा आहे की नाही? खरं तर विद्यार्थिनी जास्त मेहनत घेतात, परत वादग्रस्त होईल. मुलं आणि विद्यार्थिनी 12 वाजे लोक, 1 वाजे लोक अभ्यास करतात, त्याचं वाढता तणाव आहे, त्यांची स्लीप सायकल, त्यांचं झोपायचं कधी, उठायचं कधी, याचं काही प्लॅन नाही. 2 वाजे लोक रात्री झोपायचं, सकाळी 6ला उठून क्लासला पळायचं दप्तर घेऊन. आता ते 4 घंटे झोपणार, एवढा स्ट्रेस त्याच्या मागे, मग त्यांनी हे एवढ्या याच्यात कसा अभ्यास होणार आहे? ते कुठे ना कुठे हे जे आहे ना, नियोजन पांगत चाललेलं आहे. तुमची जी स्लीप सायकल बिघडली तर ऑब्वियस गोष्ट आहे ना, तुमचं ब्रेन चांगलं काम करणार नाही. ब्रेन चांगलं काम नाही केलं तर तुमचं अभ्यासात मन नाही लागणार. अभ्यासात मन नाही लागलं, तुमच्या युनिट टेस्ट मध्ये मार्क कमी पडणार आहे. युनिट टेस्ट मध्ये मार्क कमी पडलं तर घरचे बॉम्ब मारणार आहे, टीचर बॉम्ब मारणार आहे, छड्या पाडणार आहे की अरे हे मार्क कसं काय कमी पडले. आता ते पोरं हळूहळू मग मरत चाललं ना या दबावाखाली. त्याचं स्वतंत्र आहे का नाही? त्याने क्रिकेट खेळायला कधी जायचं, त्याने फुटबॉल खेळायला कधी जायचं, त्या मुलीने तिचा छंद जो आहे एखादा त्याला कधी टाइम द्यायचा. ह्याच्यामुळे ना सगळे विचलित झाले पोर आजकाल शाळेतले. त्याच्यावरती कोणीही मार्ग काढायला तयार नाही. सगळ्यांना करिअर 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 करिअर. आता ते पोरग मशीन नाहीये ना, घरच्यांनी समजून घ्यावं, विद्यार्थ्यांनी टीचरनी समजून घ्यावं विद्यार्थ्यांना की ते मशीन नाहीये. तर हा खूप चिंताजनक प्रश्न आहे. करिअरच्या मागे लागून त्या स्पर्धेमध्ये टाकून पळ रे बाबा, पळ पळ पळ, नाही पळाला तर मागून त्याला फटके, पळ पळ पळ. फटके काही फक्त हातावर आहे किंवा फिजिकली फटके नाही, ते मानसिक फटके विद्यार्थ्यांना.
तर ही कुठे ना कुठं भयंकर गोष्ट आहे. याच्यावरती हे जे काही निर्णय आणलाय राज्य सरकारने, ह्याचं स्वागत झालं पाहिजे. मी राज्य सरकारने जो नियम आणला ना, 5 घंट्याच्या वरती क्लासेस घेता येणार नाही आणि 13 वर्षाच्या खालील विद्यार्थ्यांना प्रवेश नाही, ह्या निर्णयाचं स्वागत झालं पाहिजे. कुठे ना कुठे अभिजित दिपके यांच्या दबावामुळे म्हणा किंवा बदलते राजकीय जे काही समीकरण आहेत त्याच्यामुळं म्हणा, राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या हिताचं काहीतरी निर्णय घेतलाय. यासाठी राज्य सरकारचं या कायदा आणल्यामुळं, प्रस्थापित केल्यामुळे मी स्वागत करतो. चांगलं काम केलंय यांनी. पण याने प्रॉब्लेम खरंच सॉल्व्ह होणार आहे का, ह्या पण प्रश्न आपल्याला बघावा लागेल सविस्तरपणे. आता विद्यार्थ्यांची जर दिनचर्या बघितली, याच्यावरती मी स्टडी केलं. आता शाळेतला एक 8वीचा मुलगा आहे आमच्या नातेवाईक मधला. मी त्याला बोललो की काय रे बाबा, तुझी कशी रुटीन कशी असते सांग, काय तू दिवसभर करतो. तर मला दुःख वाटलं त्याची जी काही रुटीन आहे. तो काय बोलला माहितीये का, सकाळी मी 6 वाजता उठतो म्हणे. 8वीचा मुलगा आहे, लक्षात घ्या. इंग्लिश स्कूल, सीबीएसई पॅटर्न वगैरे याच्यामध्ये तो अभ्यास करतोय. का संभाजीनगरमध्ये चांगल्या शाळेमध्ये शिकतोय तो. 8वीला असताना त्याची फीस 2.25 लाख रुपये आहेत. पुस्तकाची फीस त्याची वेगळी आहे. त्याच्यानंतर येण्या जाण्याची बस फीस त्याची वेगळी, म्हणजे 3 लाखाच्या आसपास त्याचा पूर्ण खर्च जातो. आता मी शाळेचं नाव घेऊ इच्छित नाही आणि ट्युशनचं पण नाव त्याचं घेऊ इच्छित नाही, तो ज्या काही ट्युशन मध्ये जातो. मंडळी, आता तो सकाळी 6ला उठतो. 6ला उठल्याच्या नंतर तो आंघोळ वगैरे करून त्याचे काय ते सकाळची रुटीन आहे तो कम्प्लीट करतो. सकाळी तो थोडंफार खातो आपलं काहीतरी, एखाद दीड पोळी किंवा पोहे वगैरे जे काही असं, आणि 8 वाजता तो शाळेमध्ये पोहोचतो बसमध्ये. 8 ते 4 अशी त्याची 8 घंटे शाळा आहे. 8 ते 4 या 8 घंट्यामध्ये तो शाळेत असतो. मग शाळेमध्ये त्याचे वेगवेगळे लेक्चर आणि खेळासाठी शाळेमध्ये त्याचे वेगवेगळे लेक्चर, खेळासाठी फक्त त्याला अर्धा तास भेटतो. तो पण आठवड्यातून 2 दिवस, एक गुरुवार आणि शनिवार, या 2 दिवस त्याला फक्त खेळाचा तास आहे. ते पण अर्धा ते पाऊण तास. याच्या व्यतिरिक्त नुसता अभ्यास 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 अभ्यास. 4ला तो घरी येतो. घरी आल्याच्या नंतर त्याला 4:30 पर्यंत फ्रेश व्हायला टाइम भेटतो. आता दिवसभर त्याने अभ्यास केला, शाळेत लेक्चर केले. सकाळी 6 वाजल्यापासून त्याची रुटीन चालू झाली. 4:30ला तो घरी आल्यावर 5 वाजता परत ट्युशनला पळतो सायकल घेऊन. त्याला 3 किलोमीटर प्रवास करायचा सायकलवरती, 3 किलोमीटर ट्रॅफिक मधून संभाजीनगरच्या, आणि त्याला त्या ट्युशन मध्ये पोहोचायचं. आणि 5 ते 7:30, लक्षात घ्या, 5 ते 7:30 पर्यंत त्या पोराचं ट्युशन राहतं, 2.5 घंटे. मला इतकं वाईट वाटलं त्याची रुटीन ऐकून. आता तुम्ही लक्षात घ्या, सकाळी 6ला तो सुरू होतोय, 8 ते 4 शाळा, 8 घंटे शाळा आहे आजकाल. इंग्लिश स्कूल, सो कॉल्ड इंग्लिश स्कूल, फीस वगैरे मी सांगितलीच किती आहे. त्याच्यानंतर तो 4:30ला घरी येऊन 5ला परत 3 किलोमीटर सायकल करून तो ट्युशनला जातो. परत 3 किलोमीटर घरी येतोय सायकलवरती. 6 किलोमीटर त्याचं रनिंग नव्हतं आहे. आणि जेव्हा तो 8 वाजता त्याला घरी यायला, 8, 8:15 नंतर जेवण करतो, आणि तिथून आल्यावर लक्षात घ्या त्याला झोप नाहीये. नाही, बिलकुल नाही. नंतर त्याला 8:30, 9ला जेवण झालं. 9च्या नंतर शाळेत दिलेला त्याचा होमवर्क, गृहपाठ, तो त्याला कम्प्लीट करायचा. त्याला 1-1.5 तास लागतो. आणि परत ट्युशन मध्ये दिलेले जे काही टास्क आहे, होमवर्क आहे वगैरे, ते पण 1-1.5 तास. म्हणजे शाळेतून आल्यावर परत त्याला 2 ते 3 तास अभ्यास करायचा. मी डोक्याला हात लावला आणि इतकं भयंकर वाटलं मला की आईला, मी व्हिडिओ बनवतोय. एक व्हिडिओ बनवायला मला इतकी एनर्जी लागते, इतकं रिसर्च लागतं, इतक्या बातम्या वाचावं लागत्या, रिपोर्ट्स पाहावं लागते, फॅक्ट चेक करावं लागते. एक व्हिडिओमध्ये माझं वर्किंग जे आहे ते स्लो होऊन जातं, इतका स्ट्रेस येऊन जातो काम करण्याच्या दरम्यान. आणि हे पोरं 8वीतले 6 वाजल्यापासून रात्री 11-12 वाजेपर्यंत कंटिन्यू अभ्यास करतायत. शाळेत आहे, ट्युशन मध्ये, त्यांना घरात कोणासोबत बोलायला वेळ नाहीये. आणि तो जाऊन जेवण झालं त्याचं 11-12ला झोपतो आणि परत 6ला उठतो. 6 घंटे झोप त्या पोराची होती फक्त. आता या दरम्यान मला सांगा मंडळी, 12 ते 6 मध्ये त्याची झोप कशी होत असेल? क्वालिटीवाली झोप होत नाही. शिक्षकाचा तणाव आहे, शिक्षणाचा आपल्याला भविष्यात लई मोठं काहीतरी करायचंय याचा दबाव आहे. आता त्याची फीस मी सांगितलं 2.5-3 लाख रुपयापर्यंत त्याचा खर्च आहे.
₹2.5 ते 3 लाख त्याचा शाळेचा खर्च आहे, तर त्याला ट्युशनची काय गरज पडते हो? जर इतकी तुमची भारी शाळा आहे, तर विद्यार्थ्यांच्या ज्या पालकांना समजलं पाहिजे ना, शाळेत जर त्याचं कव्हर होतोय, त्याला एक्स्ट्रा बोजा कशाला देताय, त्याला ट्युशनला कशाला पाठवताय, हा मुद्दा आहे. तर एकंदरीतच हे काय मी ट्युशनच्या विरोधात बोलत नाहीये, किंवा जे काही प्रायव्हेट क्लास चालवते मी त्यांचा मान सन्मान करतो, त्यांच्याबद्दल बोलत नाहीये मी. त्यांच्या धोरणामुळे अनेक विद्यार्थ्यांचा फायदा सुद्धा होतो. पण हा जो अतिभार आहे, हे जास्तीत जास्त विद्यार्थ्याकडून काढून घ्यायचं, जास्तीत जास्त त्याच्याकडून एफर्ट्स करून घ्यायचे आणि त्याचा मानसिक तणाव वाढवायचा, त्याच्याकडून अपेक्षा जास्त करायच्या घरच्यांनी. ते पोरग दबून जातं ना हो, मानसिकदृष्ट्या खचून जातं, खच्चीकरण होऊन जातं. तर हा गंभीर प्रश्न आहे. तुम्ही विचार करा, त्या पोराची फीस, त्याचा दबाव त्याच्याकडे, तो बघतो त्याच्या वडिलांचे काय हाल चालू आहे, त्याला अभ्यास करावाच लागतो. आणि ते शनिवारी पण फुल डे आला, हाफ डे नाही राहिला, इंग्लिश स्कूलमध्ये फुल डे, उलट एक्स्ट्राचे क्लासेस घेतात शाळेत सुद्धा. आणि ट्युशनवाले रविवारी एक सुट्टी भेटते, रविवारी पण हे लावून देतात, घटक चाचणी, युनिट टेस्ट, तुमच्या आमकी परीक्षा तमकी परीक्षा. म्हणजे रविवारी बी ते पोरग फ्री नाही. अरे तो कधी क्रिकेट खेळायला जाणार आहे, मैदानावर कधी जाणार आहे, त्याचे मित्र कधी म्हणतील, त्या मित्रांसोबत कधी बोलणार आहे तो, घरचे त्याला बाहेर 10 मिनिटासाठी सोडत नाहीये, दूध बॅग आणायला त्याला बाहेर नाही पाठवते, त्याला बाहेरचं जे काही नॉलेज आहे, जनरल नॉलेज कसं येणार आहे, त्याचा सर्वांगीण विकास कसा होणार आहे, फक्त अभ्यास 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 अभ्यास. अरे पाहुणे रावळे घरात आले तर ते त्याच्या रूम मध्ये जाऊन बसत, तिकडे ना अभ्यास करत. पाहुणे रावळे त्याचं कोण आहे काय त्याला माहिती नाही, नाते गोते काय असते त्याला माहिती नाही, आणि काय कामाचं आहे हो, शिक्षण नाही एवढा दबाव. जर त्याला ह्या गोष्टी माहिती नाही, त्याचं वजन होत चाललं 90-95 किलो वजन विद्यार्थ्यांचं, खेळच नाही, ग्राउंडवरच जायचं नाही, पौष्टिक आहाराच्या नावाखाली त्यांना ब्रेड पकोडे भजे बिजे खाऊ घालायचे, यांनी काय त्यांचं तब्येत चांगली राहणार आहे का? शालेय पोषण आहारचं बोललं तर ते सांगितलं तुम्हाला उदाहरण, युपी बिहारला पिवळं पाणी पाजलं, पिवळं शालेय पोषण आहार. तिचे तांदूळ वगैरे जे काही येतं शालेय पोषण आहारात, हे लोक शालेय समितीचे विकतात, अशी उदाहरणं आहेत. आता ते नाव घेऊन मी तुम्हाला जर सांगितलं कोणत्या शाळेत काय झालंय, मला एखादं येऊन द्या, बरं वाईट होईल ना. त्याच्यामुळे मी नाव नाही घेऊ शकत, एवढा मोठा आपण तर पत्रकार नाही, जर्नलिस्ट नाही, पोडा बांधण्यासाठी हे चाललेलं आहे ना आपलं, युट्यूब वगैरे. तर एकंदरीत संताप याच्यासाठी आहे की विद्यार्थ्यांना माझं म्हणणं आहे, शाळेचा टाइम कमी करा, 5 ते 6 घंट्यामध्ये तुम्ही शिकवा ना, 5 ते 6 घंटे असं नियोजन करा की सिलेबस मध्ये काहीतरी बदल करा, जे महत्वाचं आहे ते शिकवा. एज्युकेशन मध्ये बदल होणं गरजेचं आहे. 5 ते 6 त्याचं शाळा ठेवा, ट्युशन जरी करायचे तुम्हाला 2 तास ट्युशन ठेवा, फक्त 5-5 तास ट्युशन, 3-3 तास ट्युशन. हे घरच्यांनाही कुठेतरी कळलं पाहिजे, जे प्रायव्हेट ट्युशन घेत आहे त्यांनाही कळलं पाहिजे की बाबा. आणि प्रायव्हेट ट्युशन वाल्यांचं काय माहिती आहे का, जास्त तरी आता मी पण शाळेत गेलेलो आहे, मी ह्या गोष्टी फील केलेल्या आहे, म्हणून तुम्हाला सांगतो. 5 तास आमची ट्युशन चालाय, 3 ते 8, आणि शाळा होती आमची 7 ते 12. आमची काही इंग्लिश स्कूल नव्हती, सेमी इंग्लिश स्कूल होती. 7 ते 12 आमची शाळा चालायची, 7:30 ते 12:30. नंतर 3 ते 8 ही रुटीन होती. दुपारी 1-1.5 तास भेटायचा, त्याच्यात मी क्रिकेट खेळायचो, म्हणून थोडंसं मला तणाव कमी होता. पण पोरं तेवढ्याचेच बी अभ्यास करायचे, 12 ते 3 मध्ये घरी आलं. माझा 3 ते 5 क्लासला. मग घरी ती गोष्ट मी फील केलेली, तो तणाव जेव्हा विद्यार्थी होते, म्हणून मी आज त्याला एवढं संताप व्यक्त करून बोलतोय, एकदम ओरिजिनल आणि फिल्टर भाषेमध्ये. आणि त्याच्याबद्दल मी रिसर्च केले. म्हणजे क्लासेसवाले काय करते माहितीये का, यांचं चुकतं काय माहितीये का, क्लासेसवाल्यांचं गणित असं आहे की ते त्यांचा रिझल्ट त्यांना जास्त प्रायोरिटीवर द्यावा लागतो. जास्तीत जास्त रिझल्ट, जास्तीत जास्त मार्क, जास्तीत जास्त विद्यार्थी कसे आपल्या क्लासमधून उत्तीर्ण होतील, आणि ते फ्लेक्समध्ये बॅनरमध्ये पोरांचे नाव 99%, 100%, 95%, हार्दिक अभिनंदन, हे सगळ्यात जास्त क्लासेसवाल्यांची प्रायोरिटी राहते. अलग लक्षात. तर ह्यामुळं क्लासेसवाले काय करते, जे ढ पोर आहे, थोडक्यात ढ अभ्यासातले ढ. आता मी शाळेत असताना ढ होतो, म्हणून आमचे ढ जे पोरं होते त्यांची एक वेगळी तुकडी केली, आणि जे चांगले हुशार पोर होते त्यांना वेगळ्या बॅचमध्ये टाकलं, म्हणजे त्यांच्यावर जास्त लक्ष दिलं. काऊन की त्यांनी जर रिझल्ट आणला तर क्लासेसचं नाव होईल. मग हे बाकीचे पोरं जे ढ होते, आम्ही त्या वर्गात बसत होतो, नुसतं टिंगळाटाळ करायचे, टीचर येऊन वाचून दाखवून द्यायचे. मग त्या पोरांना कसं शिकवणार, काय शिकवणार, याचं मॅनेजमेंट आहे काय? बरं आम्ही फीस देत नव्हतो का ढ पोरं
चांगल्या चांगल्या पोराची वेगळी बॅच बनवायची, तिथंच कम्पॅरिझन होतं ना. ते हुशार, आम्ही थोडेसे मग आम्ही काय करणार, गुंडागिरी करणार, आम्ही जाऊन त्यांची टिंगरडावी करणार. आम्हाला बरं नाही वाटत ना, त्यांना चांगले फॅन आहे वर्गामध्ये, चांगले लाईट आहे, आणि आम्ही पोरं बसलो इकडं बोंबलत. मग आम्ही त्यांच्या काड्या करणार. मग आमचं जे लहानपणापासूनच जी गोष्ट आहे, आम्ही मग इकडं ओळखतो. हे रिकामी कुटाने करण्यात, भांडणं तंडणं करण्यात, हे भांडणं झाले तर 2-4 पोरं आणायचे, भांडणं कुस्त्या करायच्या, ह्याच्यातच आमची शाळा हे झाली. आमच्याकडे जर शिक्षक लोक असे भेटले असते की बाबा त्यांनी सगळ्याला धरून सगळ्याला सोबत, बघ बाबा ह्यो प्रतीक चांगला अभ्यास करतोय, कसा करतोय त्याचं समजून घे, प्रतीक तुझा मित्र आहे, त्यांनी दिलं प्रतीकला चांगल्या बॅच मध्ये टाकून आम्हाला ठेवलं बॅच मध्ये. मग प्रतीक आमचा इनडायरेक्टली तो हुशार आणि आम्ही असं कॅटेगरीमध्ये डिवाइड झाला. आम्ही बसून त्या प्रतीक संघ भांडणं करत. मग आम्हाला तेच संस्कार पडले, करा भांडणं. आमचं तरी सांगण्याचं तात्पर्य, ह्या गोष्टी घडतात मंडळी, कुठे ना कुठे ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे. ट्युशनवाल्यांनी हे भेदभाव थांबणं गरजेचं आहे. ट्युशन चालू ठेवा, तुम्ही करोडो कमवा ट्युशन मधून, शुभेच्छा आहे क्लासेसवाल्यांना, त्यांच्याबद्दल मला विरोध नाही. बरेच ट्युशन क्लासवाले बरेच गरीब ठिकाणी क्लास करतात, तिथाचे विद्यार्थी त्यांना फी पण देत नाही, पण ते चालू ठेवतात क्लास. लाईट बिल भरायला पैसे नाही ट्युशनवाला, पण ते करतात, पोरं शिकते बाबा काहीतरी. पण थोडंसं नियोजनबद्ध काम करा, कमी कमी वेळेत जास्तीत जास्त कसं त्यांना देता येईल, कसं मॅनेजमेंट त्यांचं स्ट्रेससाठी कसं ठेवता येईल, त्यांना योगा काही ठेवता येईल का, प्राणायाम ठेवता येईल का, काही कॉम्पिटिशन रनिंगचे क्रिकेटचे अशा आठवड्यातून 1-2 दिवस त्यांना ठेवता येईल का शाळेमध्ये क्लासेसमध्ये, त्याचं नियोजन करा, जेणेकरून विद्यार्थी असा खेळायला पाहिजे, त्याचा मेंदू असा कार्यक्षम असायला पाहिजे. अरे पोरं आजचे त्यांना 3 किलोमीटर पळायला एखादी क्रिकेटच्या मॅच मध्ये सांगा किंवा ग्राउंडवरती सांगा, 3 किलोमीटर लय बोललो मी, 1 राऊंड सांगा फक्त. अरे धाप्या खादे पोरं म्हाताऱ्या माणसासारखी, शाळेतले पोरं. ही अवस्था आपल्या शिक्षण व्यवस्थेची शाळेची. तर पालकांचं याच्यात 100% चुकतं, मला हे म्हणणं आहे. पालकांनी सुद्धा आहे ना, जास्तीत जास्त अपेक्षा त्यांच्याकडून नका ठेवू. त्यांच्याकडून मी म्हणतो की ट्युशन क्लास 1.5-2 घंटे करा, 8-8 घंट्याची शाळेचा टाइम थोडासा 5-6 घंट्यापर्यंत ठेवा. त्याला फ्री टाइम कसा करता येईल ते विचार करा ना. आजकाल मेट्रो सिटीज मध्ये शाळा घरापासून 10-10 किलोमीटर आहे, ट्रॅफिक मधून जायला 1-1.5 घंटा, घरी यायला 1-1.5 घंटा, 3 घंटे पोराचे याच्यातच चालले हो. काय विकसित भारतच्या गप्पा मारतो आपण, कुठं चाललंय टेक्नॉलॉजी आणि काय ए आय आणि आहे. लय वाईट वाटतं या गोष्टीचा एकंदरीत जर विचार केला शिक्षण व्यवस्थेचा. गोरगरिबांचे विषय सोडा तुम्ही, गोरगरिबांना काही शिक्षण वगैरे भेटत नाही. ते अभिजित इतके राजस्थानमध्ये गेला बिचारा, त्यांची टीम शाळेचं ऑडिट करायला, म्हशीच्या गोठ्यामध्ये तिथं शाळा भरली जात होती जिल्हा परिषदची, तर त्या ठिकाणी यांनी ऑडिट करायला गेले, कशी शाळा काय हे, ते दिपकेचे आशुतोष रांका वगैरे पोरं, आणि त्यांच्यावरती दगडफेक केली त्या स्थानिकांनी. आता ते स्थानिक कोणाचे होते, कोणत्या पार्टीचे कार्यकर्ते होते, कोणाचे गुंड होते, वेगळी सांगायची गरज नाहीये. कॉक्रोच जनता पार्टीचा ऑफिशियल दुश्मन कोण आहे ते सांगायची गरज नाहीये. त्यांना हे शोभतं का, ज्या पद्धतीने ते पोरं तिथं कॉक्रोच जनता पार्टीचे नेते काहीतरी भारताच्या हिताचं करताय, स्कूल ठीक करून अभियान करतायत, गोरगरिबांच्या हिताचं कोण करताय हो? काँग्रेसने कधी शाळेचा मुद्दा उचलला? कोणता नेता गेला शाळेमध्ये भात खाऊन पाहिला की या भातामध्ये मीठ कमी आहे का जास्त आहे? नाही. सगळा बाजार आहे. काँग्रेसच्या काळात हेच होत होतं, आपल्या बीजेपीच्या काळात पण हेच होतंय. काही चेंज नाही होत, आणि चेंज करायला गेलं तर तुम्हाला फटके पडणार, दगड पडणार, तुमच्या गाडीवरती डोके फोडणार तुमच्या लोक. ही आपली वाईट अवस्था आहे, संताप आहे, दुःख आहे या गोष्टीचं. जिल्हा परिषद शाळेचे हाल जाऊन पाहतो, टॉयलेट नाही आहे मुलींना, वरून छत गळतंय. शिक्षक लोक 9चा टाइम 8चा टाइम शाळेचा, ते 12ला-1ला येतात, हाजरी लावतात काहीतरी. शाळेमध्ये सेवक नाहीये, नोकर नाही म्हणून पोरांना शाळा झाडून घ्या, अशा पद्धतीचं एक परिस्थिती आपल्या गव्हर्नमेंट स्कूलची भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये. तर मुद्दा आपला आहे कोचिंग क्लासेस, याच्यावरती आपण परत येऊ. आता अनेक क्लासेस असे सुद्धा आहे की ते विद्यार्थ्यांना चांगले मार्क भेटले म्हणून त्यांचा सत्कार करतात. तर एकंदरीतच ट्युशनवाले जे आहेत ते कशा पद्धतीने काम करताय आपण समजून घेतला, आणि थोडस आपण सविस्तर याच्यावरती बोललो. जो काय कायदा आहे,
जो प्रस्थापित केलाय राज्य सरकारने, त्याच्यामध्ये अजून जर नियम बघायचे झालं तर सकाळी खूप लवकर आणि रात्री खूप उशिरापर्यंत बॅच घेणे ही ट्युशन क्लासेसला याची परवानगी नाही या कायद्याच्या अंतर्गत. मंडळी, हे सुद्धा मी मेन्शन करायचं विसरलो, अनेक विद्यार्थ्यांचे सकाळी 6 वाजता क्लास आहेत. ज्यांचे 6 वाजता क्लास आहे त्यांना सकाळी 4:30ला 5ला उठायचं, आंघोळ करायची, सकाळीच 5ला असा आला तिचे रुटीन सुरू होते आणि 6:30ला क्लासला गेलं तर 8 वाजेपर्यंत क्लास, 8 नंतर शाळा, परत संध्याकाळी आलं सुद्धा क्लास, गणिताचा वेगळा, फिजिक्सचा वेगळा, याचा वेगळा, अमक्याचा वेगळा. तर हे एक भयंकर वास्तव आहे. तर हे जे चांगला निर्णय ह्याच्यात जो काही कॉक्रोच जनता पार्टीच्या दबावामुळे हा कायदा प्रस्थापित झाला, ह्याच्यात जो काही नियम आहे की सकाळी खूप लवकर आणि रात्री उशिरापर्यंत क्लासेस घेणं, हे आता कायद्याने याची परवानगी नाहीये, कायद्याच्या चौकटीत हे बसत नाही. या निर्णयाचं पण स्वागत. 5 तासाच्या वर क्लास घेतले आणि 13 वर्षातील खालील पोरांना जर प्रवेश दिला तर या मसुद्या मध्ये असे नियम आहेत, जर हे नियम मोडले तर तुम्हाला 50 लाखापर्यंत दंड होऊ शकतो क्लासेसला, आणि त्यांची जी काही नोंदणी आहे कोचिंग क्लासेसची ती रद्द होऊ शकते 3 वर्षासाठी. तर हे एक महत्वाचं आहे. ज्या क्लासेसमध्ये 25 विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विद्यार्थी आहे त्या क्लासेसला त्याची नोंदणी करणं आहे आणि मेन्शन करावं लागेल सरकारकडे. त्याचा पोर्टल वगैरे येईलच आता की आमच्या क्लासेसमध्ये 25 विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विद्यार्थी शिकतात आणि अशा आमच्या गाईडलाईन क्लासेसच्या, आणि 3 वर्षासाठी एक नवा परवाना क्लासेसला तयार करावा लागणार आहे. त्यानंतर राज्य शासनाच्या आणि शालेय क्रीडा विभागाअंतर्गत प्रायव्हेट कोचिंग क्लासेस याच्या तर हे कठोर नियम कोचिंग क्लासेस आणि जे काही सेंटर आहेत ट्युशनचे याच्याबद्दल या कायद्यामध्ये आहेत. 1 दिवस सुट्टी आठवड्यातून हे एक बंधनकारक आहे. सुट्टीच्या दिवशी कोणतीही टेस्ट किंवा परीक्षा घेता येणार नाही, हे एक महत्वपूर्ण आहे. सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्यांना आराम करता येईल, ग्राउंडवरती जाऊन खेळता येईल. त्या ठिकाणी क्लासेसवाल्यांनी कोणतीही परीक्षा घ्यायची नाही, ऑनलाईन अथवा ऑफलाईन. ते जर झालं तर तुम्हाला दंड होणार, असा एक नियम आहे. सगळ्यात महत्वाचं जे आहे ते फी बद्दल आहे. 1 तर लाखोंच्या फीस आहे. काय होतं, बरेच विद्यार्थी, आता एखादा विद्यार्थी ढ असतो किंवा अभ्यासात तो कच्चा असतो किंवा एखाद्या विद्यार्थ्याला स्थलांतर करावं लागतं, काही कारण असतात विद्यार्थ्यांना क्लासेस बंद करावं लागतात. समजा आता मी एखाद्या XYZ क्लासेसमध्ये ऍडमिशन घेतलं आणि तिथं मी 1 लाख रुपये फीस भरली आणि उद्या चालून माझ्या वडिलांची बदली एखाद्या दुसऱ्या ठिकाणी झाली, मग त्यांना तिकडे शिफ्ट व्हायचं असतं, तर मग ती जी फीस आहे त्यांना ती फी परत करावं लागेल, असा नियम आहे. अगोदर काय व्हायचं, नाही आमचं नुकसान झालं एका सीटचं, तुम्हाला ती फी परत भेटणार नाही, अशी मनमानी क्लासेसवाले करायचे, कारण त्यांना कोणतंही बंधन नव्हतं. पण आता फी जी आहे ती रिफंड करावं लागेल, त्याच्याही बरेचसे नियम या कायद्याच्या अंतर्गत आहेत. बेसमेंटमध्ये क्लासेसला पूर्णपणे बंदी आहे. दिल्लीला मागे UPSCचे जे क्लासेस आहे त्या ठिकाणी जे क्लास होते त्या ठिकाणी बेसमेंटमध्ये क्लास घेण्यात येत होते. तिथं आग लागली, नाही आग नव्हती लागली, पाणी घुसलं होतं. पाणी शिरल्यामुळे विद्यार्थ्यांचे मृत्यू झाले होते. ते एक चिंताजनक बाब होती. त्यामुळे बेसमेंटमध्ये क्लास घेता येणार नाही, ही अशी कडक सूचना आहे कायद्यामध्ये. CCTV फुटेज जे आहे, तुम्हाला 1 महिन्याचं CCTV फुटेज सेव्ह करावं लागेल. CCTV फुटेज कॅमेरे लावणं तुम्हाला बंधनकारक आहे सिक्युरिटीसाठी. त्या क्लासमध्ये पिण्याचं पाणी पाहिजे आणि टॉयलेट पाहिजे चांगलं स्वच्छ. अशा पद्धतीचं एक या कायद्या अंतर्गत जे काही आहे नियम लावण्यात आलेले आहेत. आणि येणारा सप्टेंबर 2026 पासून हा कायदा लागू होईल, हे नियम लागू होईल असं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. मंडळी, मी अशी आशा करतो की तुम्हाला हा शिक्षण व्यवस्थेबद्दलचा अनफिल्टर्ड व्हिडिओ, अनफिल्टर्ड कोणताही फिल्टर न लावता हे मुद्दे मी स्टडी करून तुमच्या समोर मांडलेत. जे काही विद्यार्थ्यांचा वाढता तणाव आहे, पालकांचं काय चुकतंय, शालेय शिक्षण समितीचं काय चुकतंय, प्रायव्हेट ट्युशनमध्ये काय सुधारणा झाल्या पाहिजे, तर माझं क्लिअर कट म्हणणं आहे की शालेय
शाळेचा जो वेळ आहे 8-8 घंट्याचा आहे इंग्लिश स्कूलचा वगैरे, तो कमी करून 5 घंटे करा. आणि क्लासेस जे आहे 1.5-2 घंट्याच्या वरती परमिशन देऊच नका, हे मेन्शन करायला पाहिजे. आणखी 2 घंटे 5 घंटे जे आहे ना, ते ठीक आहे, आता वेगवेगळ्या बॅचेस त्यांना घ्यावं लागतात म्हणून 5 घंटे. पण समजा आता 8वीची बॅच आहे, तर त्या पोराला जास्तीत जास्त 2 घंटे ट्युशन असा नियम बनवा. बनवणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त मी तर म्हणतो 2 घंटे खूप झाले, 1.5 घंटा. तेव्हा कुठेतरी विद्यार्थ्यांना एक स्पेस मिळेल, थोडासा श्वास घ्यायला वेळ मिळेल. नाहीतर मग वाजा कार्यक्रम आहे, ज्यावरती अजून काय बदल होणं अपेक्षित आहे. खरं तर हे जे काही आतापर्यंत या कायद्यामध्ये समाविष्ट आहेत, जे काही नियम आहे, त्यामध्ये अत्यंत क्लिअर आहे सगळ्या गोष्टी. याचा निर्णयाचं स्वागत सुद्धा व्हायला पाहिजे, जे काही राज्य सरकारने निर्णय घेतलाय. मंडळी, अभिजित दिपके ज्या पद्धतीने स्कूल ठीक करो हे कॅम्पेनिंग चालवत आहे आणि त्यांच्यावरती काय कोणत्या पद्धतीची एक सिच्युएशन येऊ टेकली, त्यांना फटके पडताय कॉक्रोचेसवाल्यांना, तर हे थोडंसं गंभीर आहे. याची कुठंतरी सरकारने दखल घ्यायला पाहिजे. तर अशा अपेक्षा करतो की हा जो व्हिडिओचा सगळा गाभा आहे, मला काय सांगायचं होतं तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, काही माझे मुद्दे चुकले असेल तर मला माफ करा. कमेंटमध्ये तुम्ही शिव्या देऊ शकता. मला काय सुधारणा करता येईल हे मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. एक प्रेक्षक म्हणून तुम्ही, एक प्रयत्न आहे माझा की यूट्यूब चॅनल माझं थोडंसं चांगलं व्हावं, बऱ्याच लोकांनी बघावं. त्या ठिकाणी मी अजून अभ्यास करून त्याच्यावरती व्हिडिओ बनवावेत, जे खरंच लोकांच्या हिताचे असतील. त्याच्यामध्ये कोणतंही फिल्टर लावलेलं नसावं, कोणताही कट नसावा. जरी मी चुकलो किंवा अडकलो बोलताना, 1-2 मिनिट तिथं पॉज जरी झाला तरी तुम्ही समजून घ्यावं. मी सुद्धा जर्नलिझमचा एक विद्यार्थी आहे, जॉब करायचो कॉर्पोरेटमध्ये, पण त्या ठिकाणी ॲप्रेझल नव्हतं, भविष्य दिसलं नाही, जास्त कामाचा त्रास होता, म्हणून मी हे नवीन सुरुवात करतोय. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं सहकार्य ठेवा. मी मंगेश हुसेन, धन्यवाद.